लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 50व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अजून प्रॉपर सनराईज व्हायचा बाकी आहे आणि आता सकाळचे 6 वाजले. इथं आहे एकदम ब्युटिफुल सनराईज. थोड्याच वेळात सन राईज होणार आहे आणि तुम्ही फ्लॅश बंद केली तर आम्हाला चांगलं होणार आहे. बघू दे बरं. टोमॅटो आहे टोमॅटो. आता आपण नानूंकडे जाऊया चला. तर आपण नानूंकडे जाऊया ज्यांच्यासाठी ई बोई चिडलीस का होय? नानू तर काम आमच्या करायला. सबस्क्रायबर्सला काही सांगशील का? हा जा म्हणते बा. काल रात्री किती वाजता झोपलोत? 12-1 वाजता. हा तर आपण रात्रीच्याला 12:30 वाजता तर झोपलोत आणि सकाळी मी पर्टिक्युलरली मी किती 4 वाजता उठलोय. 4 वाजता. आणि मम्मी तर काय 3:30ला उठली. मी 4 वाजता उठलो. नंतर दीदी तर 4:30लाच उठली. बाकीचे नंतर सगळे उशिरा उठले. बघा आपण 4 वाजल्यापासून आपण सगळी तयारी करतोय. तर आता सगळ्यांचं आवरलं तर पाहिजे. आणि आता मी तुम्ही गेस करा आम्ही कुठं चाललो असतो. आम्ही आता जेव्हा आमचं सुरू होईल ट्रॅव्हलिंग तेव्हा तुम्हाला सांगतो. तर आम्ही हे कुठं पण चाललोय. सांगायचंय की आम्ही आमच्या आजी आजोबांची 15th अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहोत आणि त्यांच्यासाठी काही ना काही तर छोटं मोठं का होईना काही ते युनिक म्हणजे करण्याचा टाईप ऑफ प्रयत्न. फ्री मॅरेज आहे. फक्त त्यांना ते माहिती नाहीये ना. आता आम्ही त्याला सरप्राईज देणार आहोत. हा तर आता हळद लागणार आहे. त्यांनी पिवळी साडी घातलेली आहे त्यामुळं. तर आता आपण त्यांना तर सांगितलंय की फक्त आपण देवाला ते जाणार आहोत. पण आमचं त्याच्या माग पण अजून एक प्लॅन आहे. त्यांना सरप्राईज बद्दल हा. काही सुद्धा माहित नाही. त्यांना माहित नाही. सरप्राईज आहे. फक्त कालपासून आम्ही आधीपासूनच त्याची खूप तयारी ते करून प्रिपरेशन आलेलो. झालेली आहे. आणि त्यांना काहीच माहित नाही. सरप्राईज द्यायचंय. टाईप ऑफ फ्री मॅरेज करणार आहे. आम्ही सगळं करणार आहेत. प्रत्येक देवस्थानावर थांबणार आहेत आणि तिथं एक असं फंक्शन छोटा का होईना पण करणार आहेत. सुनीता चव्हाण मेकअप आर्टिस्ट आमच्या ब्राईडचा मेकअप करायलेत. कसं वाटतंय तुम्हाला नवरी बाई मेकअप करायला? छान वाटते बेटा. असा हसा ना. आजीकडे बघा. बटन काढ की. कपाळ असं हे करून. बाई डॅडी आता काय केलं माहितीये का? म्हातारा झालाय गोळ्या पडायला. हा आता बघा समोर थोडा खाली घ्या. इकडे बघू नका तुमचं तुम्ही मोवाळा. तो काढ बोलवून. हात ठेवा. तुमचा चष्मा घेणार आहे का तुम्ही सोबत? नाही ना. सगळी तयारी झालेली आहे. फुलं आम्ही पण रेडी बिडी झालेलो आणि अजून त्यांना अजून पण काहीच नाही माहिती. तर बघूया आता लवकरच आम्ही चला म्हण ना. ज्योतिबाच्या नावानं गणपती बाप्पा. लकी मागत असू त्यांना काही नाही. आपलंच आहे सगळं. अजिबात लाज भिजू नका बघा. तर आमचे हेवी ड्रायव्हर आणि 741 झालेले आहेत. 741. नणंद आमची वर्षातनं एकदा घ्यायचं तिकडे महिना ठेवून घ्यायचं. नंदला बी आमची काय ना. चांगली हिंडत फिरत होती. पुन्हा जास्त आजारी पडली बघायला यायचं सारखं आणि जर वेळेस म्हणायचं. या जर माणसाला कमी जास्त झालं तर तुम्ही मी आले शेवट हलवायचं नाही करायचं. मी आले म्हणजे मग आमचं आम्ही आमचं माणूस आहे. आमचं फक्त ते सांभाळा तुम्ही. मी आले शेवट तर राहा म्हणायचं किती होय. नाही ना. सवयच नव्हती ना. कवा गेल्याच नाही त्या म्हणल्यावर काय असणार. मी आले शेवट या माणसाला हलवायचं नाही. नानापेक्षा मोठे होत्या का बारक्या होत्या? दादाच्या आधीचे. अगं बाई म्हणजे तुमच्या आईच्याच मापात लागल्या असतील त्या. हा. कारण पहिलं लहानपणात लग्न होत असतील त्यामुळे आहे की नाही. 5 वर्ष एवढं नव्हती 5 वर्षाची असताना लग्न झालं बाई. 7
7 वर्षाची असताना विधवा झाली. जुन्या काळातलं. हा. मग तुमच्या त्या मामाचं वय काय, फरक किती होता? तिला बारकं पुन्हा होय. घेतलं त्यांनी दत्तक. होय. आणि पुन्हा मग ती मामा दत्त घेतलेला एवढा होता, खरं. एवढा बी नसेल. 10-11 वर्षाचं. पुन्हा आम्ही मग ती सांगितल्यावर ना आलं सगळं कार्यक्रम त्यांनीच. आणि तिसरी दिवशी ती असताना येते का नाही, हा, हा. ती तिसरी तिचा निवड सुद्धा त्यांनी तिथनं करून आणला होता सगळा. बघा आता, हो, म्हणजे किती किंमत होती हो नात्यांना. आता कसं सगळं तिथनं निवड करून आणला होता. आणि तिसरी दिवशी असता तिकडे नेले त्यांनी आणि म्हटलं आमचं आहे. आमचं आम्ही कार्य आमचं आम्ही करणार. आहे की नाही? मग आम्ही गेलो इथनं कार्याला. पाहुणं तुम्ही पाहुणं झाला ना पुन्हा. पण त्यांनी असता इथं ठेवल्या नाही त्या. आमचं माणूस आहे आमचं आम्ही करणार. असं कोण मानतंय का आता? नानांना मग ती मावशी म्हणताय, म्हणजे ती सावत्र असल्यामुळे घोळ होत गेलं ना पुढं. आहे की नाही? घोळ तशा मावश्या बी त्यांच्या सावत्रपणा राहिल्याच नाही त्या कधी. नाही ना. लय भारी आहे. आता त्या सख्या बहिणी पक्क्या वैरी त्या. आता तिथं नात्यांचं हे संपलं हो. इथं काय व्हायला लागलं, एकमेकाचं काय बराबरी काय म्हणते, ती बरं वाटत नाही म्हणण्यातच वाईट होत चाललंय हे सगळं. आता इथुमरेची आई ही एवढी शेजारला होती, पण बहिणीचं कव्वा सुद्धा काय नाही. नानाच्या आई आणि ते दोघी बहिणी बहिणी- बघा गे, म्हणजे किती नातं जवळच झालं. एवढं काय हिथं शिजलं तर तिथं जातो तर तिथं शिजलं तरी. आणि ते पहिले ज्या गावात राहत होतो तिथे आम्ही आलेलो आहे, त्या आहे वासुंबा. तर आता आपण तिथं मंदिरात ते आलेलो आहेत पहिल्या गावाच्या. तर बघूया, चला. पप्पा नारळ ते घ्यायले. तर हे आमचं मूळ गाव. तेव्हा छोट होतं तेव्हा होता तिथं का शेनवडीतच होतात? शेनवडीच होतो. आणि मग इथं कोण होतं मग? तुमचे पप्पा कोणच होते का नव्हतं, आजोबा? कोण नव्हतं. आम्ही झाला तेव्हा. आधी होते का? आधी आमचे पंजोबा होते. पंजोबा हा. तर काय काम करत होते ते इथं? शेती. आणि मग तिकडं कसं काय गेले ते शेनवडीला राहायला गावापासून? इथं त्याच्या जमिनीत ती पहिली चावडी मिळाली नाही म्हणून इंग्रजाच्या काळात ती निघून गेली. आणि मग तेव्हापासून तिकडं राहायला लागलो आपण. तर इंग्रजांच्या काळापासून आपण शेनवडीत आहे. आणि आपलं मूळ गाव ही हा. कोणतं? वासुंब. असं गाव वासुंब. पण मग ते माकडाचं वासुंब. हा, कारण की इथं माकड आहेत. जसं की आपण कुणी ना कुणी तरी कुठे ना कुठे, जसं की आपण बीडला राहतो आता, आणि आपले आजोबा जे नाना आता ते शेनवडीत राहतात, तसेच त्यांचे पंजोबा ते असे वासुंबत राहत होते. तर असंच सगळेजण ट्रॅव्हल करता करता थांब असं या बरं. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदूर मंगलमूर्ती असे मंगलमूर्ती दर्शन माता चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जैत मुक्त शोभतो बरा रंजून दे न एकदा झालं होतं ते प्रकारे एक टप्पा तर कार्यक्रमाचा पार पडलेला आहे. तर मॅनेजमेंट ज्यांनी केलंय त्यांना आपण विचारूया. खूप छान वाटायला लागले की आपण कुणाच्या तरी खुशीचा खुशीचा एक भाग भाग बनतोय. बनतोय. आणि त्यातल्या त्यात नाही का, छोट्या छोट्या राहिलेल्या मागच्या कुठं तरी त्यांच्या हौस म्हणा किंवा एक पाहिल्यानंतर असते. इच्छा असते ना मनातून, मला पण हे असं व्हावं, की हे आमच्या काळात नव्हतं, हे असं बोलत होते ना, तर त्यांना आता असं वाटणार नाही की चला हे पण आमच्यासाठी झालं. म्हणून आनंद वेगळा असणार आहे, मांडता नाही येणार त्यांना पण, आणि आपल्याला पण छान वाटतंय. आता ते म्हणतील की हे डबल हा. कशाला करायला तुम्ही, आम्हाला शोभत नाही का? नाही, ते नाही म्हणतेत, पण त्यांच्या कुठेतरी मनात चालू असतं की
हा हे चांगलं वाटतंय. आतल्या आत तर खुश असते ते, वर नाही दाखवत पण आतल्या आता- आत खूप. तर त्यांनी आम्हाला अजून एक किस्सा सांगितलेला आहे. तर कसं आलतो आपण तिकडे शेनवडीकडे चेन्नईवर आलतो, निम्याराचा निघून गेलतो रात्रीच. रात्रीच? का? इंग्रजा भ्यान महाराजा चावडीच पैसा थटलं होतं. म्हणजे ते टॅक्स कलेक्ट करतात ते वालं. भरलेलं हा. नव्हतं. मग आपण तेव्हा शेतीच करायचो का? शेतीच करायचं. आणि आपली परिस्थिती कशी होती तिथं तेव्हा? इतकी चांगली होती परिस्थिती चांगली होती. मग आपण सगळं पाटीलकी होती इथं. आपल्याला हा, मग आपण इथं सगळं सोडून सगळं सोडून गेलो आपण. कसे बैलगाडी ना कशाला पाय पाय चालत. चालत? हम्म, मग तेव्हा तुमच्या पंजोबा हम्म. म्हणजे पंजोबा म्हणल्यावर आणि आपलं आडनाव पण पहिले गोड होतं. हम्म. तर काय त्याचं मागचं? त्याच्या मागचं म्हणजे ते जेवण ह्याला केलं मंत्रीवर नाही त्याला. हा ती एका मना विचारलं जेवण कसं झालंय, हा तर ती म्हटलं आजच्या गोड झालंय. मग तेव्हापासून गोड. तेव्हापासून ती मेहुणी एक होती ती गोड गोडच म्हणायला लागली. ती नावच गोड पडलं. असं. आता जेवायला थांबलेलो आहो. ब्रेक टाइम आता आम्ही थांबलेलो आहे. ज्योतिबा फक्त आता अर्धा तासाचा प्रवास आहे. 18 किलोमीटर्स ऑनली. आता इथं आजी आजोबा बसलेले आहेत. त्यानंतर आम्हाला डोंगर बिंगर चढायचं हा. आता आम्ही करायलो. तर जेवणाची पंगत बसलेली आहे. पण पंक्तीत आपले माणसं बसलेली आहेत. त्या बाकीच्या तुम्ही बघितलं असेल तर या लवकरात लवकर. तर आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहेत ज्योतिबाच्या नावानं. चांगलं. काय करणार मम्मा? देवाच्या घोड्याचं चांगलं. EMI चं चांगलं.